नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की MST CET ॲडमिशन 2024 संदर्भात। बघा मित्रांनो, MST CETच्या संदर्भात मोठी बातमी आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे। तर बघा, MST CET संदर्भाची मोठी बातमी काय आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे CET सेलने या ठिकाणी फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सेस अँड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 4 इयर्स अँड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 इयर्स ॲडमिशन ॲन्युअल इयर 2024-25। तर बघा, BE BTECच्या 2024-25 साठीची या ठिकाणी कॅप पोर्टल जे आहे ते सुरू झालेलं आहे, म्हणजेच कॅपचे रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरू झालेले आहेत। पाहू शकता बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर कॅप ॲप्लिकेशन हॅज बीन स्टार्टेड। तर तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरू झालं आहे। जवळच्या कॅफेवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्ही स्वतः देखील तुमच्या मोबाईलवरून तुमचं रजिस्ट्रेशन सुरू करू शकता किंवा करू शकता। बघा, रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू झाले तर 14 तारखेपासून मी तुम्हाला सांगितलं होतं। 14 तारखेपासून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुरू होतील। तर बघा, 14 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे ते करता येणार आहे वेबसाईटवर। ठीक आहे, ही जी काही डेट आहे ती वाढू शकते, 2-3 दिवस त्या ठिकाणी वाढू शकते, परंतु अजूनपर्यंत त्या ठिकाणी वाढलेली नाही किंवा वाढणारही नाही अशी त्या ठिकाणी शक्यता आहे, आपल्याला फक्त वाढू शकते म्हणून। तर तुम्ही रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यायची, डेट वाढण्याची वाट बघायची नाही। त्यानंतर बघा, पुढे जर आपण पाहिलं तर बघा, 14 ते 24 म्हणजे या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन्स करायचे। त्यासोबतच रजिस्ट्रेशन्स झाल्यानंतर तुम्हाला बघा 2 मोड या ठिकाणी निवडायचे। तुमचा जो काही फॉर्म आहे तो स्क्रुटिनी करण्यासाठी एक तर स्क्रुटिनी मोड आहे, जे ऑनलाईन पद्धतीने तुमची स्क्रुटिनी त्या ठिकाणी होईल। संपूर्ण जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही अपलोड केल्यानंतर तुमची स्क्रुटिनी त्या ठिकाणी होईल। जर काही एरर आला तर तुम्हाला तो त्या ठिकाणी पाहायला मिळेल, आणि एरर आल्यानंतर लगेचच तुम्ही त्या ठिकाणी जो काही ॲप्लिकेशन आहे तो रिव्हर्ट बॅक करून लगेचच त्या ठिकाणी जे काही सुधारणा असेल त्या सुधारणा करून पुन्हा एकदा तुम्ही रिसबमिट जो काही ॲप्लिकेशन असेल तो करू शकता स्क्रुटिनी मोडसाठी। ठीक आहे, 15 ते 25 या तारखेपर्यंत म्हणजे या 10 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं जे काही स्क्रुटिनी ते करता येईल, किंवा मग फिजिकल स्क्रुटिनी जर तुम्ही निवडली असेल फॅसिलिटेशन सेंटरला व्हिजिट करून तुम्हाला त्या ठिकाणी फिजिकल स्क्रुटिनी जी आहे ती करावी लागणार आहे। आता फॅसिलिटेशन सेंटर कोणते आहेत या संदर्भाची माहिती हवी असेल तर वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी FC सेंटरची संपूर्ण जी काही लिस्ट आहे ती पाहायला मिळेल। जवळील FC सेंटरला जाऊन तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन जाऊ शकता। ज्यांनी फिजिकल मोड निवडला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांनी ऑनलाईन मोड निवडला असेल त्यांना कुठेही जायची गरज नाही आहे। संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि त्यानंतर तुमची स्क्रुटिनी त्या ठिकाणी होऊन जाईल। ज्यांनी फिजिकल मोड निवडला असेल त्यांना जवळचे जे काही FC सेंटर असेल त्या FC सेंटरला जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे। त्यानंतर तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट स्लिप मिळेल, त्या माध्यमातून तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते कन्फर्म होऊन जाईल। ॲप्लिकेशन कन्फर्म झाल्यानंतर कॅप राऊंडसाठी तुम्ही त्या ठिकाणी पात्र होऊन जातात। आता बघा, ही जी काही डेट दिलेली आहे 25 तारीख आहे। ठीक आहे, 25 तारखेनंतर ज्या उमेदवारांचं त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होईल, फिजिकल व्हेरिफिकेशन होईल, तर फिजिकल व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी होईल 25 तारखेनंतर, तर त्या उमेदवारांचे जे काही फॉर्म आहेत, जे काही अर्ज आहेत, जे काही ॲप्लिकेशन आहेत ते नॉन कॅप राऊंडसाठी या ठिकाणी असणार आहेत। कॅप राऊंडला तुम्हाला पकडलं जाणार नाही, त्यासाठी लवकरात लवकर संपूर्ण प्रोसेस पूर्ण करायची। अशा पद्धतीची महत्त्वाची या ठिकाणी बातमी होती, आनंदाची बातमी होती की BE BTECचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत, लवकरात लवकर करून घ्यायचे। डेट वाढेल या आशेत राहू नका, वाढली किंवा नाही वाढली तरीही लवकरात लवकर तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्यायचे। तुम्हाला येत असेल तर तुम्ही करा, किंवा जवळचे जे काही कॅफे असेल त्या कॅफेमध्ये जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्यायचं आहे। राहिला विषय B फार्म D फार्मसाठी, तर लवकरच त्यांचे देखील रजिस्ट्रेशनचे जे काही पोर्टल आहे ते देखील सुरू होईल। त्याची अपडेट तुम्हाला जसंच ते पोर्टल सुरू होईल त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।